डीमॅट अकाउंटबद्दल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, पण शेअर मार्केटमध्ये अजून एक महत्त्वाचं खाते असतं, ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये नेमका फरक काय, आज आपण ते खूप सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी वापरलं जाणारं खाते. सरळ शब्दात, ट्रेडिंग अकाउंट इज इक्वल टू शेअर्स खरेदी विक्री करण्याचं माध्यम. डीमॅट अकाउंटमध्ये तुमचे शेअर्स ठेवले जातात, पण ट्रेडिंग अकाउंटच्या मदतीने तुम्ही ते शेअर्स खरेदी किंवा विक्री करता. हे अगदी सोप्या उदाहरणाने समजून घ्या. बँकेत पैसे ठेवण्यासाठी सेव्हिंग्ज अकाउंट असतो, पण पैसे पाठवण्यासाठी किंवा व्यवहारासाठी UPI किंवा ATM वापरतो. तसंच डीमॅट अकाउंट इज इक्वल टू शेअर्स ठेवण्यासाठी, ट्रेडिंग अकाउंट इज इक्वल टू शेअर्स खरेदी विक्रीसाठी. जेव्हा तुम्ही एखादा शेअर खरेदी करता, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमधून ऑर्डर जाते. ती ऑर्डर स्टॉक एक्सचेंजला जाते, जसं की नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. शेअर खरेदी झाला की तो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतो. ट्रेडिंग अकाउंट साधारणपणे ब्रोकरच्या माध्यमातून उघडलं जातं. उदाहरणार्थ, झिरोधा, अपस्टॉक्स हे प्लॅटफॉर्म ट्रेडिंग अकाउंट देतात. आता तुम्हाला समजलं असेल, डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट दोन्ही का आवश्यक आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रोकर म्हणजे कोण. म्हणून शेअर मार्केट मराठीत शिकण्यासाठी स्विंग इज किंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.